कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हासगोळी येथील एका कारखान्यावर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पुणे पथकानं मोठी कारवाई करत तब्बल 100 कोटी रुपये किमतीचं 50 किलो MD ड्रग्ज जप्त केलं होतं. या कारवाईनं पश्चिम महाराष्ट्रात सीमा भागात मोठी खळबळ उडाली होती. आता कोल्हापूर जिल्ह्यातील ड्रग जप्ती प्रकरणातील अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान चंदगडमधील ड्रग कनेक्शन थेट दाऊद टोळीशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात दाऊदचा हुकमी एक्का सलीम डोलाचे आंतरराष्ट्रीय लागेमध्ये समोर आले आहेत. चंदगडमधील ड्रग्जसाठी मुंबई आणि बेळगावमधून अर्थसहाय्य होत असल्याची माहितीसुद्धा समोर आली. कोल्हापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असणाऱ्या चंदगडची निवड डोलासाठी काम करणाऱ्या दया मुद्दन्नारचा शिष्य इरफान खानकडून ड्रग्ज तयार करण्यासाठी करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. ठाण्याच्या नयानगर पोलिसांनी ड्रग्ज जप्तीची कारवाई केल्यानंतर इरफान खानचं नाव समोर आले. पोल्ट्रीवर छापा टाकून साहित्य जप्त. दुसरीकडे चंदगडच्या हासगोळी येथील पोल्ट्रीवर छापा टाकून ड्रग्ज तयार करण्याचं 1.25 कोटीचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं. ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी विविध रसायनं आणि साहित्य जप्त करण्यात आलं होतं. यामध्ये कंटेनर, काचेची उपकरणं, वजन काटे, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर आणि ड्रिल सदृश मशिनरीचा समावेश होता. हा अवैध ड्रग्ज निर्मितीचा कारखाना ग्रामीण आणि सीमावर्ती भागात सुरू होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येते. कोल्हापूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.